अजित पवार गटाकडून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गुलाबी कॅम्पेन चालवलं जातंय का असा प्रश्न आता निर्माण होतोय। तसंच अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटची देखील सर्वदूर चर्चा सुरू आहे। दरम्यान राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये देखील गुलाबी थीम पाहायला मिळते। यामागे नेमकं काय कारण आहे पाहूया। नशिबाचा प्रश्न आणि नशीब हुडकण्याचा प्रयत्न या रंगातून चालू आहे। अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून एक विशेष रणनीती आखण्यात आली आहे। पक्षाला एक नवा रंग रूप देण्याची तयारी अजित पवार गटाकडून करण्यात येते। यासाठी अजित पवार गटाकडून पक्षाचे कार्यक्रम आणि सभांमध्ये गुलाबी रंगाचा वापर करण्यात येत असल्याचं दिसून येते। अजित पवारांनी देखील आपल्या दैनंदिन जीवनात गुलाबी रंगाचा वापर वाढवल्याचं दिसून येते। अजित पवारांनी राज्याचं बजेट मांडलं तेव्हा देखील त्यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं। 9 जुलैला अजित पवारांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। दरम्यान यावेळी अजित पवार गटाच्या आमदारांच्या खांद्यावर गुलाबी रंगाचंच उपरणं दिसून आलं। दरम्यान त्याच दिवशी अजित पवार गटाकडून विधानसभांच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं। तेव्हाही अजित पवारांनी गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान केलेलं दिसलं, तर इतर आमदारांच्या खांद्यावर गुलाबी रंगाचं उपरणं पाहायला मिळालं। विधान परिषदेच्या निकाला दिवशी देखील अजित पवारांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं। 14 जुलैला बारामती अजित पवार गटाकडून जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान यावेळी सभेचा संपूर्ण परिसर आणि स्टेज हा गुलाबी करण्यात आला होता। दरम्यान याच सभेत अजित पवारांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घालून जनतेला संबोधित केलं होतं। एवढंच नव्हे तर अजित पवार गटाकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये देखील गुलाबी रंगाचा वापर करण्यात येतोय। माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्याने नेमलेल्या नरेश अरोरा यांच्या टीमने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही कॅम्पेनिंग सुरू केली आहे। नरेश अरोरांच्या कंपनीने कर्नाटकमध्ये DK शिवकुमार यांच्यासाठी काम केले। राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्यासाठीही अरोरा यांच्या कंपनीनं काम केलंय। दरम्यान आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अरोरा यांची कंपनी काम करते। गुलाबी रंग महिलांना आवडतो, त्यामुळे गुलाबी रंगाचं कॅम्पेन महिला मतदारांना आकर्षित करणार असाही यामागचा राष्ट्रवादीचा तर्क आहे। पुढील आठवड्यात अजित पवार नगर दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यावर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते महिलांसोबत संवाद साधणार आहेत। दरम्यान अजित पवारांच्या या दौऱ्यात देखील गुलाबी रंगाच्या कॅम्पेनची झलक दिसण्याची शक्यता आहे। दरम्यान अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून शरद पवार गटाकडून निशाणा साधण्यात आलाय। गुलाबी रंगाच्या माध्यमातून पक्षाचा आणि स्वतःचं नशीब पालटण्याचा यांचा प्रयत्न असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावला। नाही, आता विधान परिषदेचे उमेदवार निवडून येण्यासाठी ते एक वेगळ्या प्रकारचं भगवं लाल अशा रंगातलं मधला रंग असं एक जॅकेट तेच घालायचे, एकच जॅकेट ते रोज वापरायचे। नशिबाचा प्रश्न आहे आणि नशीब हुडकण्याचा प्रयत्न या रंगातून चालू आहे आणि असे पूर्वी ते नव्हते। पण अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावंसं वाटतं। मला वाटतं त्यामुळे अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची राष्ट्रवादी मतदारांसमोर एका नव्या रंगात जाण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे या राष्ट्रवादीच्या नव्या रंग रूपाचा विधानसभेत किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।